आपल्या सर्वांना माहिती आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीचे निकाल आज आपण भारतीय जनता पार्टीच्या आरबीआयच्या माध्यमातून या ठिकाणी मागवून देऊ शकतो। आज त्या निमित्तानं आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक ज्यांनी मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ नेऊन एक अत्यंत राजकीय जीवनामध्ये उभारी दिली अशा आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी आज आपल्या समोर उपस्थित आहेत। कारण आपल्या बऱ्याच जणांना माहिती आहे की आदरणीय दादांची नजर माझ्याकडे गेली आणि मला बरोबर घेतलं दादाने आणि दादा बोलले की कोल्हापूरला मी आम्ही घेत होतो की राजा तुला भारतीय जनता पार्टी बरोबर काम करावं लागेल, मी तुझ्या नेहमी पाठीशी राहील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा आशीर्वाद तुला सातत्याने राहील। आणि या परिस्थितीमध्ये आपण मानवून काम करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस पासून खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि एक विकासाचं पर्व सुरू झालं। कारण त्यावेळेस मी माझे आमदार होतो, आशेभाई तांबोळी नगराध्यक्ष होते, आपले जवळपास 40 पैकी 29 नगरसेवक त्यावेळेस निवडून आले होते आणि अचानक पंचायत समिती आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबरोबर भारतीय जनता पार्टीची सुद्धा पंचायत समिती आपल्या आशीर्वादाने त्यावेळेस गेल्यावेळेस सुद्धा आलेली होती आणि आपल्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी त्यावेळेस माझे आमदार असताना एवढं या बार्शी तालुक्याच्या विकासाचं पर्व सुरू झालं आणि सर्वांच्याच एक प्रेरणेतून व सहकार्यातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही युतीच्या माध्यमातून मला उमेदवारी जरी घेता आली नाही तरी मी अपक्ष उभा राहिलो आणि त्या ठिकाणी आमदार निवडून आलो होतो। आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत होतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुणीही सत्तेला पाठिंबा देते, परंतु माझ्यावरती असंख्य केलेले सहकार्य किंवा सातत्याने माझ्या प्रत्येक राजकीय जीवनातील जडणघडणीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दादांनी वेळोवेळी लक्ष दिलं आणि त्या सर्व गोष्टीची मला जाणीव होती आणि त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपदाला पाठिंबा देणारा एक राजेंद्र ठरला आणि ह्या सर्व गोष्टी पार्टीने त्या सर्व गोष्टीची काळजी घेतली, पार्टीने त्याची नोंद घेतली आणि खऱ्या अर्थानं आज बार्शी तालुक्यामध्ये ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन झाली आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, साहेब उपमुख्यमंत्री झाले, दादाही मंत्री झाले आणि सगळ्यांच्या प्रेरणेतून बार्शी तालुक्याला जवळपास 4000 कोटीहून अधिक निधी बांधवांना आपण आणू शकतो। आज आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्यातील जवळपास आवर्जून मी दादांना सांगू इच्छितो की दादासाहेब बार्शी उपसा सिंचन योजना, साठवण तलाव, किटीवेर या सगळ्या ह्याच्यातून साधारण 1-2-3 महिन्यामध्ये जवळपास 50,000 एकर जमीन ओलिताखाली येते। एवढं मोठं काम आपण बरोबर घेतलं म्हणून एवढं शेतकऱ्यांसाठी तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेतून मी काम करू शकलो। बार्शी नगरपालिकेला 296 कोटीची योजना दिली, जलजीवन मिशनच्या योजना दिल्या। तुम्हीही दादा सोलापूर रस्ता तिथं 2 तास जायचे, तुम्ही 1 तासात आले, तोही रस्ता तुम्ही केला। त्याचबरोबर धाराशिव रस्ताही तुम्ही केला दादा आणि तुम्ही पीडब्ल्यूडीचे मंत्री असताना सगळ्या खऱ्या अर्थानं हे शहराच्या कडेचे रस्ते करण्याचं जाळं या ठिकाणी मिळलं गेलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने रस्ते, गटारी, दिवाबत्ती, नगरोत्थान योजना, प्रबंध मैदान, त्याचबरोबर कोर्ट, सेशन कोर्ट, उपजिल्हा रुग्णालयाला दादांना वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगतो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक योजना या ठिकाणी मानवून आपण राबवू शकलो। अशा रीतीने जवळपास 4000 कोटी रुपयाचा निधी, पीक विमा, सततचा पाऊस, त्याचबरोबर अतिवृष्टी या माध्यमातून 1000 कोटी रुपयाचं सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं आणि या सर्व गोष्टीची एक प्रत्येकाला काळजी होती। ठीक आहे, दुर्दैवानं आपण त्या खोलात जात नाही, परंतु विधानसभेला काही शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करत होतो बांधवांना, परंतु त्या ठिकाणी
काही तालुक्यातील माझ्या तरुण बांधवांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला, त्याच्यामध्ये मीही काही चुकलो असलो तरी काही तरुणांवर चर्चा केली किंवा कोणती चूक नाही किंवा काय विषय झाला, या सगळ्या गोष्टी मी आपल्या समोर मांडल्या आणि या सगळ्या तालुक्यातला विषय जो विरोधकांनी उचलून धरला आणि विनाकारण भाऊ केला, कारण नसताना सगळ्या तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण केला म्हणून मी आदरणीय दादाला सुद्धा सांगू इच्छितो की दादा, एवढे निधी मिळत होता पाहण्यासाठी किंवा सगळे उपलब्ध होत होते, मी जर मुंबईला थांबलो नसतो तर फार मोठं तालुक्याचं नुकसान झालं असतं. त्याच्यामुळे मला जनतेमध्ये जास्त फिरता आलं नाही आणि त्याचा एवढा भाऊ केला विरोधकांनी की ते विधानसभेच्या 6,000 मतावरती म्हणून ढेपलं गेलं. परंतु ज्यावेळेस जनतेच्या कोर्टामध्ये निवडणूक झाल्यापासून दादा मी न्याय मागण्याकरता गेलो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या बार्शी तालुक्यातल्या जनतेने फार मोठा न्याय भारतीय जनता पार्टी आणि आरबीआयच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिलेला आहे. आज एवढी मोठी बाजार समिती अ वर्ग 18 पैकी 18 उमेदवार दादा आपले निवडून त्या ठिकाणी आले. बार्शी नगरपालिकेला सुद्धा 42 सीट आहेत, त्यामध्ये सुद्धा दादा 23 सीट आपण जिंकलो, 46 मतांना नगराध्यक्ष आपण त्या ठिकाणी निवडून आणू शकलो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज 6 जिल्हा परिषद आहेत, 6 पैकी 6 जिल्हा परिषद आपण भारतीय जनता पार्टी आणि आरबीआयच्या माध्यमातून आपण आणू शकलो. सगळे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती उमेदवार आले. 12 पंचायत समितीचे कमळ या चिन्हावरती 12 पैकी 12 निवडून आले जातात आणि 3 जिल्हा परिषदा जवळपास 10,000 आल्या, एक 9,000 9,500 एक आली, एक 7,500 आली, एक 5,500 जवळपास 52,000चं मताधिक्य आपल्याला ग्रामीण भागाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दादा दिलं. 4600 मताचं मताधिक्य शहराने दिलं. अशा पद्धतीनं हा गोल आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दादा सर्व बार्शी तालुक्यातील सुज्ञ वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माता भगिनी, शेतकरी बांधव, कष्टकरी या सर्वांनी दिले. आता सगळ्यांची एवढी इच्छा आहे की आज 50,000 एकर जमीन बागायत झाली. आज एक MIDC साहेबांच्या आपल्या माध्यमातून झालेले त्या ठिकाणी 42 कारखाने छोटे मोठे उभारलेले. आज शहराच्या सुद्धा पाण्याचा प्रश्न जवळपास सुटत आले. ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून एवढ्या मोठ्या योजना त्या ठिकाणी कार्यान्वित केल्या, तिथले प्रश्न सुटले. नवीन उद्योग या तालुक्यामध्ये दादा आपण उभा करतोय आणि त्या ठिकाणी बँका किंवा जागा, वीज, पाणी या सगळ्या गोष्टीची सोय करतो दादा. एकदम चांगलं काम या ठिकाणी चालू आहे. भविष्य काळामध्ये सर्वांची जी इच्छा आहे दादा की पाण्याच्या बाबतीमध्ये आणखी थोडं बार्शीवरती लक्ष असं आवश्यक हा तालुका आहे. प्रचंड ड्राई असलेला हा तालुका आहे. एक उजनीचा स्रोत दादा आणि दुसरा साठवण तलाव किंवा छोटे बंधारे किटके या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्याला या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून एकच MIDC आहे, आपल्याला आणखी 3 साईट दादा उपलब्ध आहेत. त्याकरता पण एका MIDCची प्रक्रिया चालू आहे आणि आणखी 2 अशा आणखी 3 MIDC जर बार्शीमध्ये झाल्या तर एक उद्योग नगरी म्हणून बार्शीकडे पाहिलं जाते. मराठवाड्याच्या प्रयोजनाला आपल्याला माहिती आहे तुमचा मतदारसंघ आहे, 2 वेळेस या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्हाला बार्शीतली प्रत्येक रेखनारेख माहिती आहे. आज व्यापारी एवढा ताकदवान आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये बार्शी मजबूत आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बार्शी मजबूत आहे. फक्त तुम्ही असं थोडं पुश केला तर एक 20-22 तालुक्यातून सगळी उलाढाल या तालुक्यामध्ये होते आणि सगळ्यांची आशा या ठिकाणी एक निर्माण झालेली आहे की विधानसभेमध्ये झालं असू द्या. आम्ही आता सगळं भरभरून विधानसभेचं सगळं काय आम्ही परत फेड केली आणि घवघवीत असं जवळपास 57,000चं मताधिक्य दादा भारतीय जनता पार्टीला दिली आहे. फक्त शेतकऱ्याला पाणी आणि तरुणांना रोजगार. आता मी प्रचंड कष्ट घेतो, कष्ट घेण्याकरता मी कुठं सुद्धा भाग पडणार नाही. फक्त मंत्रालयामध्ये काय जर थोडं वाटलं तर साहेब आणि तुम्ही या ठिकाणी बार्शीवरती प्रेम करावं एवढी या ठिकाणी बार्शीकरांची अपेक्षा आहे. त्यापेक्षा कुठलंही या ठिकाणी मागणं नाही. तरी आज या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्याने एवढा मोठा कौल दिला आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालं एवढं मोठं, त्याबद्दल मी तालुक्यातल्या जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दादा आज कुटुंबासोबत
आता मी त्या दिवशी विनंती केली, दादा तुमच्यावरती एवढे प्रेम करतात तालुक्यातली सगळी मंडळी, सगळेजण जे तालुक्यातील जनतेने ज्यांना आशीर्वाद दिले, ज्यांना निवडून दिले, त्यांचा संस्कार करून त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारावी आणि पुढील काळात त्यांना शुभेच्छा द्यावा एवढी विनंती दादाला त्या दिवशी केली. दादाने एका सेकंदात होय म्हणले, मी आलोच. किती जरी गडबड झाली तरी मी सगळ्यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता, प्रेरणा देण्याकरता या ठिकाणी राजाभाऊ येतोच. या ठिकाणी आज या ठिकाणी दादा आले, याबद्दल दादांचं संपूर्ण आपल्या तालुक्याच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दादाला एवढी घाई तुळजापूरला दर्शनाची आणि नंतर सोलापूरला जायचं, परंतु दादा तुम्ही सर्वांना शाबासकीची थाप देण्याकरता आणि पुढे प्रेरणा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.